खेळताना पाहायला मिळणार आहे. फार महत्त्वाची मॅच, कारण इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये क्वालिफाय पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये स्वप्नील स्पोर्ट कणकवली हा संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला गेला तर भूमिका स्पोर्ट चिर्ले हा संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला. आणि आजची तिसरी रात्र आपण सध्या एन्जॉय करतोय आणि आजच्या तिसऱ्या रात्रीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. विशेष जर पाहायला गेलं तर व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला पिंट्या शेट आणि त्यांची संपूर्ण मित्रमंडळी या स्पर्धेला एन्जॉय करतात. खरंच जर पाहायला गेलं तर दादरपाडा या गावावर विश्वी गावाचं देखील तेवढंच प्रेम पाहायला मिळतं. आणि म्हणून निशांत 11 दादरपाडाची स्पर्धा म्हणल्यानंतर विश्वी चे बरेचसे मान्यवर तुम्हाला या स्पर्धेने पाहायला मिळत असतात. आणि अनेक मान्यवर अजूनही या व्यासपीठावर बसून स्पर्धेला एन्जॉय करतात. त्याचा सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. फार महत्त्वाची खरं तरी मॅच आहे, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अनेक वेळा एकमेकाच्या विरुद्ध खेळलेत. ज्याप्रमाणे मगाशी सुद्धा उल्लेख केला की टिंबुली सुद्धा तेवढ्या ताकदीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे. चेतन शेठ कोळी यांनी खरं तर पुरस्कृत केलेला हा संघ बबिया वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडोंगरी संघ पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला आमचे परम मित्र प्रितेश पाटील बोकडबिरा एकत्र कबड्डीपट्टू आहेत आणि त्यांचा खरा आवडीचा विषय क्रिकेट आहे. अनेक वेळा ज्यांनी तुर्बे संघाला पॅक केलं आहे, अनेक वर्ष गोटिवली संघ असेल आणि आज मात्र टेंबिवली या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं आहे असे प्रितेशजी पाटील यांनी बाप्पा मोरिया जर्मन टेंबिवली हा संघ आज पुरस्कृत केला. 3 षटकांचा हा मॅच पाहायला मिळणार आहे. फार इम्पॉर्टंट ही आपण सध्या मॅच पाहतोय, जिथं प्रथमतः टेंबिवली संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे. अनेक वेळा एकमेकाच्या विरुद्ध खेळल्यात. ज्याप्रमाणे सध्या राहुल गोंधळे आपल्या 12 मॅन सोबत जोडले गेलेत. त्यांनी सांगितले की अनेक वेळा काहीतरी मॅच अशी होती की अटीतटीची मॅच पाहायला मिळते, एकतर्फी कधी सामना पाहायला मिळाला नाही आहे, कारण दोन्ही तेवढे ताकदीचे संघ आहेत. बामणडोंगरी संघाचा विचार केला तर जवळजवळ 9 ते 10 गोलंदाज आहेत. जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूकडे काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून आज एक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिला जाते. दुसऱ्या बाजूला टेंबिवली संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा टेंबिवली संघ आहे. आज जवळजवळ विचार केला पण दादरपाडा गावापासून ते त्यांचा टेंबिवली गाव हा 2.5 तासाची खरं रनिंग आहे. जर ट्रॅफिक लागली तर 3 ते 3.5 तास लागतात त्यांना इथं पोहोचण्यासाठी. पण अगदी तेवढं लांबचं अंतर कापून आज उरण तालुक्यामध्ये दादरपाडच्या या स्पर्धा खेळण्यासाठी ते सुद्धा दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. आज त्यांना इथे येण्यासाठी जवळजवळ 3 तासाचा प्रवास करून यायला लागला आहे. हे काय तर क्रिकेट वाचलं प्रेम असतं. आणि आज टेंबिवली विरुद्ध बामणडोंगरी संघ आपल्यासमोर मॅच रंगताना पाहायला मिळते. गेम ऑनचा इशारा आला आहे, जिथं गोलंदाज दाखल झाला आहे. गोलंदाजी करण्यासाठी टेंबिवली संघाच्या वतीनं वेदांत पाटील पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक खरं तर एक असा खेळाडू ज्या खेळाडूच्या नावावर यंदाच्या वर्षामध्ये पाहायला गेला तर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ त्याच्या नावावर 6 बाईक आहेत आणि यंदाच्या वर्षामध्ये ज्यानं 3 बाईक जिंकल्यात. एका दिवसामध्ये 2 बाईक जिंकणारा रायगड जिल्ह्यातील हा दुसरा खेळाडू आहे. पहिल्या खेळाडूचं नाव आहे आकाश गणपत तारेकर पारगाव आणि दुसरं नाव आहे संदेश गोंधळी. ज्या खरं संदेश गोंधळीनं एका दिवसामध्ये 2 बाईक जिंकल्यात. गेम ऑनचा इशारा आला आहे. स्ट्राईकला संदेश गोंधळी, नॉन स्ट्राईक एंडला आर्यन नाईक. ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली बामणडोंगरी संघाच्या वतीनं. तर गोलंदाज दाखल झाला वेदांत पाटील. 3 ओव्हरची मॅच. अगदी पंचांच्या उजव्या बाजूनं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक P1चं पाहायला मिळतं. वेदांत पाटीलचा पहिलाच बॉल. संदेश गोंधळीचा हा टॅपचा फटका पाहायला मिळाला आहे. शॉर्ट मिड ऑफ रिझनमध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आहे. मिड ऑफमध्ये या चेंडू अडवला गेला, जिथं मिळाले जाईल या चेंडूवर सिंगल रन्स. दोन्ही मातबर संघ तेवढ्या ताकदीचे संघ आहेत. अनेक वेळा एकमेकाच्या विरुद्ध खेळलेत आणि आज मात्र निमित्त आहे निशांत 2025चा आणि पहिल्या चेंडूवर मात्र एकेरी धाव त्यांना पाहायला मिळाली. डावखोऱ्याचा संदेश गोंधळी तेवढंच एक चर्चेमध्ये नाव आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पण त्याला पाहिलं. मग जेव्हा जेव्हा रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, तेव्हा तेव्हा अतिशय चांगली कामगिरी करणारा संघ आहे तो. खेळाडू आहेत त्याचं नाव आहे संदेश गोंधळी. तर दुसऱ्या बाजूला अपकमिंग स्टार ज्या खेळाडूंना अतिशय चांगली सुरुवात केली. यंदाच्या सीझनमध्ये नागझरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये ज्यानं 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता असा आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळतो ऑन द स्ट्राईक.
यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खोलामध्ये चेंडू टाकला होता, यष्टिरक्षक आलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावलाय, आत्मघातकी धाव इथं घेण्याचा प्रयत्न, 22 परिणामी इथून मिळाला जाईल एकेरी धाव. हेच तर तुम्हाला बॅटल पाहायला मिळते, एकत्र महायुद्ध आहे, कारण दोन्ही तेवढे ताकदीचे संघ आहेत आणि हेच पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवर वारावर पलटवार करण्यासाठी हे संघ ओळखले जातात आणि या प्रत्येक एका एका धावेसाठी आता या गुलाबी थंडीमध्ये घाम गाळावा लागतोय तो म्हणजे जीवदानी बामणडोंगरी संघाला. मगातपासून पाहायला गेलं तर अगदी 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 11 बॉलमध्ये मॅचेस जिंकल्यात, पण आता धावा बनवायच्या आहेत हे सुद्धा आव्हान आहे, कारण पहिल्यांदा बॅटिंग आलंय जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बाजूला. डावखोऱ्या आताचा हा फलंदाज समोरच्या दिशेने फटका खेळून काढला, लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं, थ्रू थोडासा चुकीचा जरूर आलाय पण चांगलं बॅकअप आहे, त्यामुळे आणखीन एक धाव पाहायला मिळाली. वेदांत पाटीलचं मी कौतुक करेन, सलामीची जी जोडी आहे, जी जोडी नेहमी चर्चेमध्ये राहिले रायगड जिल्ह्यामध्ये, आणि त्या खरं तर सलामीच्या फलंदाजांना मोठे फटके मारून देत नाही आहे, कारण 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना अचूक टप्प्यावर चेंडू टाकले जातात आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी वंचित ठेवलं जातं. ही एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवर अवघ्या 3च धावा येताना पाहायला मिळाल्यात. समोर आहे आर्यन नाईक, अक्कू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले, झेल घेण्याचा प्रयत्न, मोठा हादरा लागलाय तो म्हणजे जीवदानी बामणडोंगरी संघाला आणि इथून बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल आर्यन नाईक या खेळाडूला. की मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आहे, कारण दोन्ही तेवढेच मातबर संघ आहेत. एका बाजूला बामणडोंगरी आहे, दुसऱ्या बाजूला टेंबिवली आहे, एका बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ जीवदानी बामणडोंगरी. या संघाला 3 वर्ष आपण खरं तर पहिल्या क्रमांकावरच पाहतोय, हे त्यांनी आतापर्यंत टिकवलं आहे. म्हणून यंदाच्या हंगामध्ये उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी यांच्या वतीनं खरं तर सीझनच्या सुरुवातीला त्यांना खरं तर ब्रँडेड शूज देण्यात आलेत, 20 शूज खरं तर या संघाला देण्यात आलेत. ही सुद्धा या संघाची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण भिवंडी तालुक्यातील सध्या टेंबिवली संघ पाहतोय, फार दुर्गुण हा देखील संघाला आलाय आणि अशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी सुद्धा गाजवल्यात. त्यामुळे एकाच खरं तर वजन गटातील ही 2 संघ आहेत. नवीन खेळाडू तकदीर पाटील, आणखीन एक फार मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यातील तकदीर पाटील मैदानामध्ये आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथं धाव घेण्याचा हा प्रयत्न अंगलट आला असता पण बाल बाल बचावलाय तो म्हणजे इथून संदेश गोंधळी. ही धाव कुठेतरी अंगलट आली असती जीवदानी बामणडोंगरी संघाची, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फर्स्ट मध्ये असल्या क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला, पण जिथं अगदी छोट्या रीतीनं 22 परिणामी मिळायला जाईल एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या भव्य वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडोंगरी संघाच्या 1 बाद 4 धावा. चांगली खरं तर आता क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये तो म्हणजे टेंबिवली संघ. त्यांना माहिती आहे एक चूक या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते. यावेळचा बॉल अगदी ऑफ एसटीच्या अगदी जवळून जाणारा चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता, बॅटच्या रडमध्ये आला नाही. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना भव्य वॉटर सप्लायर जीवदानी बामणडोंगरी या संघाच्या 1 बाद 4 धावा.
जवळजवळ 500 पेक्षा जास्त अनेक प्रेक्षक सुद्धा लाईव्ह सुद्धा जोडले गेलेत आणि प्रेक्षकांच्या खरं तर मनातील हा प्रश्न होता की जीवदानी बामणुंगरी संघ किती स्पर्धा खेळलाय, किती नंबर मारलेत. पण एवढं सांगत असताना मी सांगेन की असा कुठला संघ नाही रायगडमधील, ठाणेमधील, भिवंडीमधील, कल्याणमधील सर्व टॉपच्या खरं तर लॉटमध्ये खेळला आणि तिथं सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. पण टेंबिवली असा एक जो संघ आहे ज्या संघानं सुद्धा अनेक वेळा घाम फोडलाय जीवदानी बामणुंगरी संघाला. यावेळचा चेंडू अगदी मोठा काय खेळण्याचा प्रयत्न तकदीर पाटील याचा पाहायला मिळाला. समोरचा क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. चांगलं खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मनीष पाटीलला झेल टिपलाय. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे जीवदानी बामणुंगरी संघाला. तकदीर पाटील होईल झेलबाद. वर महत्वाची विकेट प्रतीक पाटील टेंबोली संघाचा एक सर्वात उत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. असं प्रतीक पाटील आला आणि पहिल्या चेंडूवर आपल्या नावाची दखल घ्यायला लावलंय. हे फार मोठं नाव आहे टेंबिवली गावातील. ज्या खाते खेळाडू नंबर मोठमोठ्या स्पर्धा गाजून सोडल्यात. अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून खेळताना पण प्रतीक पाटील याला पाहिलंय. पण आणखीन एक नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. चौथ्या क्रमांकावर शुभम पाटील चिकू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बऱ्याचशा बायसायकल या खरं तर खेळाडूच्या नावावर आहेत. रतन बुवा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस ज्या खेळाडूला मिळालंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आल्या स्विचिटचा प्रयत्न केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्यापासून दूर. यावेळी आलेला हा संघर्षमय चौकार जीवदानी बामणडुंगरी या संघासाठी. खेळण्याचा हा प्रयत्न आणि तो सुद्धा सक्सेसफुल राहिला शुभम पाटील चिकू याचा. आणखीन एक यावेळचा प्रयत्न यष्ट्यांचा वेध. प्रतीक पाटीलचा चेंडू. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना भव्य वॉटर सप्लाय जीवदानी बामणडुंगरी या संघाला. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू शुभम पाटील होईल बॅक टू पॅव्हिलियन. व्हाईट कार्ड एंट्री या संघाला मिळाली आणि आज मात्र चांगली कामगिरी करत असताना आपण टेंबिवली संघाला पाहू शकता. नवीन खेळाडू आदित्य पाटील मैदानात दाखल झाला. अलीकडच्या कालावधीमध्ये व्यावसायिक संघातून अनेक व्यावसायिक संघातून खेळताना आपण आदित्य पाटीलला पाहिलंय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा असो किंवा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण आदित्य पाटीलला पाहिलंय. तो खेळाडू 5व्या क्रमांकावर दाखल होतोय. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आणखीन एक हादरा बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय जीवदानी बामणडुंगरी संघाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल आदित्य पाटील या खेळाडूला आणि इथून मात्र चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेलबाद.
ज्या खेळाडूचा खरं तर दमदार खेळ पाहिलात आणि ज्याची गोलंदाजी सुद्धा आज अतिशय चांगली राहिली. 4 चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात पण 3 खेळाडूंना बाद केलंय. इथून संदेश पाटील आलेल्या आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक मोठा फटका आलाय. आल्या स्वागत केले संदेश पाटीलनं. प्रतीक पाटीलच्या विरुद्ध आलेला आणखीन एक चौकार. टाकण्याचा हा प्रयत्न केला गेलाय आणि शेवटचा बॉल मात्र निर्धाविताना पाहायला मिळतोय. जिथं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना भव्य वॉटर सप्लाय जीवदानी बामणडोंगरी या संघाच्या धावपटला धावा लागले गेले त्या 4 बाद 13 धावा. पहिल्यांदा 3 षटकार मारले तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश शेटकेणी यांच्या वतीनं 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. ओमकार 5000चं कॅश प्राइज बामणडोंगरी संघासाठी दिलं जाईल. तर 3 षटकार आले तर ओमकार कोळी आणि चेतन कोळी यांच्या वतीनं 2000 रुपये आहेत. तर स्वर्गीय विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील यांच्या वतीनं 2000 म्हणजे सलग्न 3 षटकासाठी तब्बल आता 9000चा कॅश प्राइज हे बामणडोंगरी संघासाठी दिलं जाणार आहे. आणि 3 षटकार कोणी जरी मारले तर स्वर्गीय विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील यांच्या वतीनं ज्या या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या कुठल्याही खेळाडूंना 3 षटकार किंवा 3 विकेट 3 चौकार लगावले तर 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. शेवटचं षटक आहे. धावपडला धावा लागले गेले त्या 13 धावा. गोलंदाज दाखल झालाय यश नांदुरकर. शेवटचं षटक आहे. स्ट्राईकला आहे संदेश गुंजले ज्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत त्या म्हणजे जीवदानी बामणडोंगरी या संघाला. लोवर फुल टॉस आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा हा देखील प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल रन्स इथून कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट झाले. तिसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न केला गेलाय. काय फोर्ड आहे प्रतीक पाटीलचा. इथून चौथी धाव घेण्याचा हा प्रयत्न करत असताना इथून हा कदाचित निर्णय अंगलट आलाय की काय. भव्य वॉटर सप्लाय जीवदानी बामणडोंगरी संघाचा. पण पाहूया रीचेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी स्क्वेअर लेग पंचाने केल्या त्यामुळं आई एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून तपासले आणि अगदी योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे संदेशनं आणि थोड्याच वेळामध्ये अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत कळवतोय. इट्स आउट. चौथी धाव घेत असताना संदेश गोंधळी हा खेळाडू मात्र धावबाद परिणामी बाद होईल. 5वा आदरा लागलाय तो म्हणजे भव्य वॉटर सप्लाय जीवदानी बामणडोंगरी संघाला. जी खरं तर अनेक प्रेक्षकांना अनेक त्याच्या चाहत्यांना जी उत्सुकता होती अशा एका खेळाडूची जो खेळाडू कधी एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळेल तो कधी आम्हाला खेळताना पाहायला मिळेल असा एक खेळाडू ज्या खेळाडूचे अनेक फॉलोअर्स आहेत
अनेक ज्याचा चाहता वर्ग आहे, असा खरं तर एक खेळाडू ज्यानं अनेक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं आहे, ज्या खेळाडूने विश्वाला गवसणी घातली, असा विश्वजित ठाकूर उद्याच्या दिवसामध्ये त्याच्या ग्रामीण संघाला घेऊन इथे खेळणार आहे. हे सुद्धा एक वेगळं आकर्षण पाहायला मिळेल. उद्या विश्वजित ठाकूर याचा संघ दिघोडे संघ, एशियन स्पोर्ट दिघोडे संघ खेळताना पाहायला मिळेल. धावपटला धावा लागले गेले त्या 16 धावा, 5 बाद 16. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टेंबोली संघ आज चांगली कामगिरी करतोय जीवदानी बावनकुळे संघाच्या विरुद्ध. हा खरं तर पहिली बाजू आहे, कारण पूर्वार्ध चालू आहे. यावेळचा फटका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय अफॉर्ड आहे एक एक धावा वाचवण्यासाठी. खरं तर आता जीवाचं रान करत असताना टेंबोली संघाला पाहायला मिळत आहे. ही खरं तर उत्सुकता आहे टेंबोली संघाची. आज विचार केला तर जवळजवळ 2.5 ते 3 तास प्रवास करून या मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे, आमच्या गावाचं नाव आम्हाला मोठं करायचं आहे, याकरिता एका उद्देशानं ते सध्या मैदानामध्ये खेळतात. म्हणून बऱ्याचशा संघाचं काहीतरी एक टॅगलाईन आहे, 1 टीम 1 ड्रीम, एक गाव एक संघ. हेच बामणुरी संघ सुद्धा पाहायला मिळत असतं. प्रत्येक षटकासाठी आता 500 रुपयाचं कॅश प्राईज ओमकार कोळी आणि चेतन कोळी यांच्या वतीने दिलं जाईल. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. यशचं आपण हे षटक पाहतोय. आणखीन या चेंडूवर आलेली एकेरी धाव पाहायला मिळाली आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 5 बाद 19 धावा. पण असं म्हणतात ओमकार की लोबी स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होतात आणि त्यामध्ये बामणुरी संघाचं नाद करायचं नाही. भल्या भल्याना कधी पाणी पाजणारा संघ बामणुरी संघात. अनेक साऱ्या लोबी स्कोरच्या मॅचेस सुद्धा अशा एका हाताने त्यांनी जिंकल्यात. पण राहुलचं असं म्हणणं आहे की टेंबोली संघ तेवढा ताकदीचा आहे. अनेक वेळा कधी या संघाच्या विरुद्ध खेळत असताना अडचणी निर्माण झाल्यात बामणुरी संघाला. पाहूया आज काय घडतंय. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळायचा जरूर आहे, पण आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. यस आपण कौतुक करूयात, कारण असं म्हणतात की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. कदाचित आजची रात्र बामणुरी संघाची नसू शकते, पण हा खरं पूर्वार्ध आहे आणि पूर्वार्धामध्ये या षटकातील अजूनही 2 षटकांची 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनेक सारे प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात निशान चषक 2025 या स्पर्धेमध्ये. यावेळचा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये प्रोटेक्शन करण्याचा हा प्रयत्न केला गेला आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र बामणडुंगरी संघाच्या बाजूने संघर्षमय चौकार येताना पाहायला मिळाला आहे. लागले गेले त्या 23 जावा. जे 12 मॅन राहुल गोंधळी सांगतात की तरी सुद्धा मॅच टफ होईल. हा कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर कोणाला हात दाखवण्याची गरज नाही. हा कॉन्फिडन्स असायला पाहिजे प्रत्येकाकडे. पॉझिटिव्ह खरं तर अप्रोच आहे आणि हा एवढा विश्वास गोलंदाजावर आहे की या धावा सुद्धा आम्ही डिफेन्स करू शकतो. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न अगदी आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा हा प्रयत्न चालू आहे मैदानात आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्यात. पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये आपण पाहायला गेलात तर भव्य वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडुंगरी संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना धावपट्टा धावा जमा केल्या त्या 5 बाद 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवले बाप्पा मोरिया जय हनुमान टेंबोली संघासमोर. या स्पर्धेचं आपण हे टायटल सॉन्ग ऐकलं ऑन द स्क्रीन. आपण हेच पाहतोय की शून्यातून कसं विश्व निर्माण करावं हे शिकावं सतीश केनी यांच्या कडून. एकत्र मैदान उभारत असताना दिवसा रात्रीमध्ये जेव्हा कधी जिथं अडचणी निर्माण झाल्या तिथे ग्रामस्थ मंडळ दादरपाडा असेल, वेशवी ग्रामस्थ असेल,
यांनी खरं दिलेला खारीचा आणि भारीचा वाटा, त्यामुळे हे खरं सुसज्ज असं मैदान या दोन्ही गावांसाठी लाभलंय. आणि पहिल्याच पर्वामध्ये अगदी शानदार आयोजन पाहायला मिळालं. सतीश शेठ केणी यांनी खरं जे शिवधनुष्य पेललं आणि या विभागामध्ये दादरपाडा गावाच्या प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक क्रिकेट रसिकेला असं वाटत होतं की आपल्या नावाने एक रणजी क्रिकेट स्पर्धा व्हावी, आणि हेच स्वप्नास पूर्ण होतं असताना पाहायला मिळतंय. जिथं प्रचंड खरं इच्छाशक्ती आणि मेहनतीनं हे मैदान उभारलं आणि या मैदानावर आपण ही सध्या स्पर्धा पाहतोय. लेट निशांत 11 दादरपाडा आयोजित व सतीश केनी पुरस्कृत निशांत चषक 2025 हे शानदार असं पर्व, जिथं या स्पर्धेची तिसरी रात्र चालू आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ही फार मोठी मॅच आहे. जेवढा आपला स्कोर सध्या ऑन द पेपर जेवढा सोपा वाटते तेवढा सोपा नाही, कारण मैदानामध्ये बामणगी संघाची सुद्धा गोलंदाजी आहे. ज्या कधी खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये जेव्हा आपण युवा रायगड संघाला युवा रायगड या संघाला पाहत असतो, त्या संघातून खरं तर ओमकार या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आहे. त्यानंतर आदित्य पाटील याला पाहिलं आहे. त्यामुळे हे गोलंदाज कसलेले आहेत आणि या खरं खेळाडूंना अगदी रायगड असेल महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं आहे. अगदी आदित्य पाटील याचा जर पाहायला गेला तर यंदाच्या हंगामामध्ये SPL गोवा येथे जाऊन सुद्धा चांगली कामगिरी केली. स्वर्गीय रतनबुवामध्ये खेळत असताना सुद्धा व्यवसाय संघातून खेळला आणि फार मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण आदित्य पाटीलला पाहिलंय. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार नाईक, तेवढंच मोठं नाव आहे. बामणडोंगरी संघाचा गब्बर म्हणून एक वेगळी ओळख आहे आणि यंदाच्या सीझनमध्ये जवळजवळ 4 ते 5 मेडन षटक टाकण्याचा कारनामा देखील त्याने केलाय. पण दुसऱ्या बाजूला टेंबोली संघाचा प्रतीक पाटील, जेवढंच मोठं नाव आहे, जेवढे टेंबोली या संघाला, या गावाला प्रतीक पाटील या नावाने ओळखलं जातं क्रिकेट या क्षेत्रामध्ये. प्रतीक पाटील सुद्धा तेवढाच मोठा खेळ आहे. येणारे 18 बॉल 27 धावांची आणखीन गरज, प्रेक्षकांची तेवढीच गर्दी अजूनही पाहायला मिळते. या मॅचला खरं तर बरेचसे प्रेक्षक एन्जॉय करतात आणि ही स्पर्धेत खरं तर चर्चा राहिली. पहिल्याच पर्वामध्ये सुद्धा हे शिवधनुष्य पेलत असताना जे खरं तर कुठं अडचणी निर्माण झाल्या, पण जी साथ दिली ना आज वेशवी ग्रामस्थांनी आणि दादरपाडा ग्रामस्थांनी, हे मागे सुद्धा मी चर्चा ओमकार केली की बऱ्याचशा व्यासपीठावर अगदी सोपे खाली असतात, पण अगदी पाहायला गेलं तर 2 वाजून गेले तरी सुद्धा आपले मान्यवर आहेत. आमचे नरेश कोळी काका असतील, त्यानंतर आमचे राजेंद्रजी मोहिते असतील, सुभाजी पंडित असतील, अजितजी मोहिते असतील, अशा अनेक खरं तर हे मान्यवर आहेत. आपल्या मुलांनी भरवलेल्या स्पर्धा आहेत त्या सुखरूप पार पाडाव्या हे खरं तर त्यांचा ही इच्छा आहे. आणि हे खरं तर रितेशजी भोईर असे खरं तर अनेक मान्यवर पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये हे होत असताना आणखीन एवढं सांगायला आवडेल, आज अभय असेल, आमचे चेतन भोईर असतील, ओमकार असतील, निमिष असतील, संपूर्ण निशांत 11 दादरपाडा असेल, अगदी वैष्णव असेल, त्यानंतर श्रीनिवास असतील, आयुष, हे सर्वांचं नावं खरं तर चुकून माझ्याकडे कोणाचं नाव असतं तर मी दिलगिरी व्यक्त करतोय, पण प्रत्येकानं सहकार्य केलंय. आपली स्पर्धा आहे, आपण भरलेली स्पर्धा अगदी सुखरूप पार पाडावी ही प्रत्येकाचं खरं तर प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे ही स्पर्धा आतापर्यंत तरी सुखरूप पार पडताना पाहायला मिळते. वळीत पण मैदानामध्ये जिथे येणारे 18 बॉल आणि 27 धाबांची गरज आहे. गोलंदाज दाखल झाला आहे मैदानात आदित्य पाटील. ऑन द स्ट्राईक टेंबिवली संघाला रिप्रेझेंट करणारा प्रतीक पाटील आहे. नॉस्टॅक इंडला परेश गुराटकर. पहिलाच बॉल प्रतीक पाटीलनं आडव्या बॅटनं डीप बॅकवर्ड स्क्वेलेकच्या दिशेने एका टप्प्याला चेंडूला पाठवलंय. सीमारेषा पलीकडं आलाय हा खणखणीत चौकार. वयाची 65 ओलांडे पण अजूनही क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. आणि हे होत असताना 5 रात्रीमध्ये खरं तर ज्यांच्या हाताचा पण जेवण खरं तर जेवतोय आणि त्यांच्या समेत चंद्रकांतजी मोहिते सुद्धा या स्पर्धे एन्जॉय करतात. दिलीपजी मोहिते यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. चविष्ट ज्यांच्या खरं तर जेवण आपल्याला जेवायला मिळते आणि नेहमी दादरपाडामध्ये कधी सुखादुःखामध्ये ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो, अशी सर्वांचा पण आभार व्यक्त करतोय. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता प्रतीकच्या समोर. यावेळचा चेंडू खेळत असताना क्षेत्ररक्षक पाहिले सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. काय प्रचंड वेगाने या 2 धाबा घेतल्यात. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग या खरं तर 2 धावेमध्ये पाहायला मिळाला. या 2 धावेशी धावपटा धावा लागले गेले त्या बिनबाद 6 धाबा. बामणडोंगरी संघ सुद्धा तेवढा स्ट्रगल करतोय, त्यांना सुद्धा ठाऊक आहे प्रतीक पाटीलची विकेट फार इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. कारण प्रतीक पाटील जर मैदानामध्ये 12 जरी चेंडू खेळल्यानंतर ही मॅच सहजरित्या तो जिंकू शकते. फार मोठं नाव आहे.
प्रतीक पाटील जर पाहिला तर गेला तर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 6 बाईक जिंकणारा खेळाडू प्रतीक पाटील. आडव्या बॅटने त्याच्या स्टाईलला फटका खेळून काढला. आणखीन एक चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. प्रतीक पाटीलच्या बॅट बनवलेला हा दुसरा चौकार. गोलंदाजीसाठी आता बक्षीस आलंय. ओमकार कोळी, चेतन कोळी आणि त्यांच्या समित सतीश केणी यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी आता तब्बल 7,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. विकेट हॅट्रिकसाठी आता बामणडोंगरी संघासाठी 7,000 आणि स्वर्गीय विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील यांच्या वतीने 2,000 म्हणजे टोटल 9,000चं कॅश प्राइज एका विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजीसाठी. प्रतीक पाटीलचा हा फटका फसला आणि अंगलट आलाय. फार मोठी गोल्डन विकेट आदित्य पाटीलने मिळवलाय. या मॅच मधील ट्रम्प कार्ड प्रतीक पाटील झालाय झेलबाद. कल्पेश ठाकूरनं तो झेल टिपला. त्याला ठाऊक आहे ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये ज्या प्रकारे सोन्याचा भाव वाढतोय ना त्याच्या सोन्याच्या पेक्षा मौल्यवान खरं तर खेळाडू होता. नाव होतं प्रतीक पाटील आणि त्याला अगदी थोडं स्वस्तामध्ये बाद केलंय. पण या मॅच मध्ये थोडासा लोवेश स्कोर आहे. येणाऱ्या अजूनही 14 बॉल 17 धाबांची गरज. पण बामणडोंगरी असा संघ आहे ना ज्या संघानं खरं तर भल्या भल्यानं घाम फोडला. महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गाव नाही ज्या गावामध्ये बामणडोंगरी या संघाचं नाव नाही. आणि अक्षरशः या संघाची तेवढीच एक फार मोठी ओळख राहिली आणि या संघाला नेहमीच पुरस्कार ते लाभत असतात. आज मात्र चेतन शेठ कोळी यांनी पुरस्कृत केला संघ आहे भव्य वॉटर सप्लायर्स. पाहूया अजून या सामन्यामध्ये आदित्य पाटील काही नव्यानं काही घडवतो का. महत्वाची विकेट त्याने मिळवल्या. प्रतीक पाटीलला बाद केलाय आणि मैदानात मोनिश पाटील दाखल होतोय. डावखऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू आहे ज्या नावाची एक वेगळी दखल टेंबोली गावाला लाभले. ते नाव आहे मोनिश. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायला लागेल. विकेट घ्याव्या लागतील त्या म्हणजे बामणडोंगरी संघाला. पण टेंबोली संघ हार मानणार नाहीये. संघर्षाचं दुसरं नाव आहे टेंबोली. त्यामुळं जिथं जिथं खरं तर असे संकट आले तिथे मात्र संघर्ष करणं येतंय टेंबोली संघाला. ही फार मोठी मॅच आहे. जेवढं का तुम्ही स्कोर बोर्डवर ही मॅच पाहते तेवढी मैदानात मॅच सोपी नाही आहे. कारण आदित्य पाटील नावाची सुद्धा चर्चा तेवढीच केली जाते या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. ती सुद्धा फार मोठं नाव आहे गोलंदाजीमध्ये. रिवर्स खेळण्याचा हा प्रयत्न स्विचचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. आल्या मोनिश पाटीलने लगावलाय हा खणखणीत चौकार. आणि या खेळाडूचं तेवढाच मोठं नाव तेवढंच मोठी कामगिरी राहिले. रायगड प्रीमियर लीग मध्ये जेव्हा रायगड युवा संघ खेळतो तेव्हा या खरं खेळाडूची अक्षरशः दखल घेतली जाते आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूनं तो कारनामा केला. यंदाच्या हंगामामध्ये 4 मिडल षटक हाताळलीत आणि बामणडोंगरी या संघाला अनेक सामने अशी जिंकून दिलेत. या मॅच मध्ये खरं या षटकाकडे ओमकार नाईक या खेळाडूकडे तेवढंच लक्ष आहे. समोर आपण परेशला पाहू शकता. आणखी एक टेंबोली संघाचा हा एक आक्रमक खेळाडू आहे. पण या मॅच मध्ये येणारे 12 बॉल 13ची मॅच या मैदानामध्ये 6 मध्ये 4 डिपेंड झाल्यात. 10 मध्ये 11 देखील डिपेंड झाल्यात. पाहूया आधी या मॅच मध्ये काय वेगळं होईल का.
यावेळचा बॉल फस्तीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. थ्रो थोडासा चुकीचा झालाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न. इथून एक एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते आणि या मॅच मध्ये ही चुकी केली कल्पेश ठाकूरने. केटीनं थ्रो थोडासा चुकीचा झालाय त्यामुळे या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे आणखीन 11 बॉल जिंकण्यासाठी 11 धाब्यांची गरज आहे. 11 मध्ये 11 बनवायचे आहेत. बॉल टू रन हे इक्वेशन आहे. एका दुसरी विकेट बामणडुंगरी संघाला जिंकून देऊ शकते. एका दुसरा मोठा फटका टेंबोली संघ ही मॅच जिंकून शकतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आज मात्र आपलं नशीब आजमावायला आलेत. निमित्त आहेत खरं तर निशांत चषक 2025 ही नाईट क्रिकेटची स्पर्धा स्कूप मध्ये खेळण्याचा हा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये फंबल पाहायला मिळाला. ही दुसरी चुकी आणि इथून मात्र चुकी झाली ती म्हणजे टिंबोली संघाच्या वतीने देखील दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू परेश झालाय धावबाद आणि इथून मात्र दुसरा आदरा लागलाय टिंबोली या संघाला. येणारी 10 बॉल आणि 10 धावांची गरज. नवीन खेळाडू आदित्य भोईर दाखल झालाय. आदित्य भोईर मैदानात दाखल होत असताना पाहायला मिळते. 27चं टार्गेट आहे आणि हे देखील चांगलं चित्र पाहायला मिळालं. अगदी प्रत्येकाची खरं तर दाढी स्टाईल सेम आहे. टिंबोली संघाची ही एक वेगळी खरं तर क्रेज असू शकते टिंबोलीमध्ये आणि बरेचसे लक फॅक्ट असतात. आज बामणडुंगरी संघाचा जर विचार केला तर जवळजवळ 6 ते 7 जर्सी झाल्यात. वेगवेगळी जर्सी अनेक पुरस्कर्ते आणि नेहमीच संघ चर्चेमध्ये राहिलाय. पाहूया आज चर्चा कोणाची होईल आजच्या रात्रीमध्ये. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तकदीरच्या डोक्यावरून चेंडू चालला एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं आलेला हा खणखणीत आणखीन एक चौकार. आल्या आल्या चौकार लगावल्या आदित्य भोईरच्या बॅटमधून. 9 मध्ये आता 6 बनवायच्या. येणारे 9 बॉल 6 धाबांची गरज. हलक्या हाताने खेळलाय. पाठीमागे क्षेत्र यष्टीरक्षक आहे ज्याने चेंडू अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओमकार नाईकचं आपण कौतुक करूयात. प्रितेश पाटील बोकडीबिरा यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे टेंबिवली, जिथं पाहायला मिळते. बाप्पा मोरिया जय हनुमान टेंबिवली संघ पाहायला मिळाला. अतिशय चांगली कामगिरी ज्या संघाने केल्या. 8 मध्ये 6 बनवायचे आहेत. आदित्य भोईर सध्या खेळतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. फुलटॉस बॉल आहे. यावेळचा फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डिबेक्सच्या कबर दिशेनं चेंडू जात असलेल्या क्षेत्रक्षणाने चेंडू अडवला आणि इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मात्र 3 धावा इथून पाहायला मिळाल्या. रिचेक केलं जाते कदाचित सेफ आहे की नाही की हाईट पॅक्ट साठी हा रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र रिव्ह्यू गमावलाय तो म्हणजे या टिंबोली या टीमनं. मागील चेंडूवर आल्या त्या 3 धावा. इथून येणारे 7 बॉल आणखीन 3 धावांची गरज आहे. ओमकार नाईक ज्याच्या 5 चेंडूमध्ये 10 आल्या. थोडीशी महागडी आज गोलंदाजी राहिले ओमकारची. म्हणून सुरुवातीला म्हणालो की टिंबोली संघाला अगदी हलक्यात घेऊ नका. हा संघ सुद्धा बऱ्याच जणांना ओरून पुरलाय आणि हेच पाहायला मिळालं. येणारे 7 बॉल आणखीन 3 धावांची गरज. मोनिश पाटील डावखऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू ज्यानं 2 मध्ये 4 बनवल्यात. या मॅच मध्ये प्रत्येक पाटीलचा जलवा पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना देखील. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल
यावेळचा चेंडू अगदी लोअर पुल टॉस पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं आणि आजच्या रात्रीमध्ये बाप्पा मोरया जय हनुमान टेंबिवली संघ चाललाय सुपर 5 मध्ये क्वालिफाय. अभिनंदन टेंबिवली टीम.